जय जय रघुवीर समर्थ। मना वासना वासुदेवी वसुदे। मना कामना कामसंगी नसोदे। मना कल्पना वाउगी जेन कीजे। मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 128 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या रामसुखाची संकल्पना आपल्याला समजावून सांगितली। समर्थ माऊली म्हणते, जगी धन्य तो राम सुखे निवाला। जगामध्ये तोच खऱ्या अर्थाने धन्य आहे जो या रामसुखामध्ये समाधान पावला, शांत झाला, निवाला। खरोखर मानवी मनाला अत्यंत सौख्य देणारी ही स्थिती आहे आणि ती स्थिती प्रदान करण्याचं प्रधान कार्य, प्रधान जबाबदारी जर कोणाची असेल ना, तर ती मानवी मनाकडे आहे। मानवी मनच या रामसुखाच्या दिशेने एकदा प्रेरित झालं की सज्जनो, मनुष्याला श्रेयस मार्ग सापडतो। बघा, आजच्या काळामध्ये जर हे आणखीन सोप्या शब्दात सांगायला जावं तर आज साधनांची मुबलकता आमच्या घराघरामध्ये प्रत्येकाकडे आहे। प्रत्येकाला राहायला चांगलं घर आहे, गाडी घोडा आहे, प्रत्येकाकडे हातामध्ये अगदी आवडता मोबाईल आहे, टीव्हीवरती उत्तम कार्यक्रम आहेत, सगळं काही मुबलक आहे, रेलचेल आहे, खाण्यापिण्याच्या सोयी मुबलक झालेल्या आहेत। परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात येते का की जेवढ्या जेवढ्या या सुखसोयी वाढत चाललेल्या आहेत तेवढा तेवढा मनाची अस्थिरता, चंचलता देखील वाढत चाललेली आहे। कधी कधी आम्ही गमतीने लोकांना म्हणतो, काय हो, मनोबोधाचा कार्यक्रम बघता का यूट्यूबवर? बघतो दादा, पण एवढं 20 मिनिटं नाही बघणं होत। म्हणजे मानवी मनाचा स्पॅन हा 20 मिनिटं देखील एखाद्या गोष्टीवरती केंद्रित करता येणं त्याला अशक्य होत चाललंय। काही सोशल मीडियाची जी मंडळी ओळखीची आहेत ते सांगतात की रील अगदी 30 सेकंदापेक्षा जरी जास्त असेल तरी लोक त्याला बघत नाहीत, कारण मानवी मनाचा स्पॅन, अटेन्शन, त्याची चंचलता, या सगळ्या गोष्टींमुळे मनुष्य हा कुठल्याच एका भावनेमध्ये स्थिर राहू शकत नाही। आणि इथं तर समर्थ म्हणतायत की राम रूपामध्ये बुडून जा, या देह भावनेला उडवून लावा। मानवी मनाला ही चंचलता हाच खऱ्या अर्थाने असलेला फार मोठा त्रास आहे आणि त्यामुळं या सुखापर्यंत तो जातो, कदाचित एखादा थेंबुटा तो घेईल देखील, परंतु त्या मनाला तिथं स्थिरावता येणं हे फार अवघड आहे। काय करावं या मनाला स्थिर करण्यासाठी, या रामसुखाचा नित्य त्याला आस्वाद घेण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी? आपल्या हातामध्ये तर सज्जनो एकच गोष्ट आहे। बघा, मनाला वटणीवर आणण्यासाठी त्याला दरडावणं, त्याला रागवणं हा एक मार्ग असू शकतो, ज्याला पूज्य बाबा सप्रेशन म्हणायचे। पण सप्रेशन याबद्दल बोलताना पूज्य बाबा हे देखील म्हणायचे की मनाला दाबून, मारून, मुटकून काही काळ आपण त्याला संयमित करू शकतो, परंतु एक ना एक दिवस या सगळ्या भावनांचा विस्फोट झाल्याशिवाय राहत नाही। मग दुसरा मार्ग आहे सब्लिमेशन, म्हणजे त्याला चॅनलाइज करायचं वेगळ्या पद्धतीने। जसं आपण एखाद्या द्वाड मुलाला समजावून सांगतो त्या पद्धतीने मनाला देखील आपण हळूवारपणे समजावून सांगावं, त्याच्या भावनांना वळवावं। आणि संतांनी आयुष्यभर मानवी मनावरती या सब्लिमेशनचा,
अर्थातच या मनाचा प्रवाह बदलण्याचाच प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला. आज समर्थ माऊली देखील या मनाला समजावताना जणू काही त्या मनाला प्रार्थना करतायत, त्या मनाला एक प्रकारे विनवणी करतायत की अरे मना, हे एवढं गोड सुख आता मिळालंय, आता या सुखाला सोडून जायचं कुठं. एक फार सुंदर आमच्या ओस्मान मीरचं भजन आहे, जाऊ कहा तजी चरण तुम्हारे. अर्थात गोस्वामी तुलसीदासांनी विनय पत्रिकेमध्ये हे शब्द लिहिलेले आहेत, ज्यामध्ये मी तुझ्या चरणाला सोडून आता जाऊ कुठं, जाऊ कहा तजी चरण तुम्हारे. सजनो, या राम सुखाला देखील मन एकदा का त्याचा स्पर्श करून पुन्हा मागं फिरलं ना, की ते धन्यता इतक्या जवळ जाऊन देखील आम्ही सोडून आल्यामुळं आम्ही फार मोठा साठा आपल्या जीवनामधून घालवून बसू शकतो. जसं एखाद्या संपन्न बापाचा मुलगा भिकारी व्हावा, तसं मला वाटतं संतांना याचं दुःख वाटतं, कारण संत हेच आम्हाला या रामसुखाची दिशा दाखवू शकतात. संत हेच आमच्या मनाला समजावू शकतात. संत हेच आमच्या मनामध्ये खरं असलेलं शल्य समजू शकतात. म्हणून या संतांनी या मनाला सज्जन समजून समोर बसवून त्याला प्रार्थना केलेली आहे. काय प्रार्थना केली आहे समर्थांनी? मना वासना वासुदेवी वसोदे. हे मना, तुला चंचल करणारी वासनाच आहे ना, ती वासना तुझ्या अंतरंगामध्ये राहते ना. मग हे मना, त्या वासनेला सांग की आता जर तुला काही इच्छा करायचीच असेल तर त्या वासुदेवाच्या चरणांच्या जवळ हे मना या वासनेला राहायला सांग. बघा, ही वासना आम्हाला निरंतर वेगवेगळ्या विषयांकडे घेऊन जात असते, पण जसं त्याला एकदा एखाद्या गोष्टीची अत्यंतिक आवड लागली, जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीव सोडी न आता. एकदा का त्या मनाला ती गोडी लागली की तो जीव काही केल्या त्याला सोडत नाही. तसं या मनाला ते प्रार्थना करतात, मना वासना वासुदेवी वसोदे. आणि मनाच्या अंतरंगामध्ये वसणारा तो काम आहे ना, त्या कामदेवाला देखील या मनाच्या द्वारे समर्थ प्रार्थना करतात, मना कामना काम संगी नसोदे. हा काम अत्यंत चतुर आहे. आपण बघितलं ना, किती मोठ्या मोठ्या संतांना या कामाने फसवलेलं आहे. विश्वामित्रांपासून रामचरित मानसमध्ये देवर्षी नारदांपर्यंत अनेक जण या कामाच्या अधीन जाऊन कसे नागवले गेले. ही कामनाच जर या कामदेवाला सोडून गेली तर सज्जनो, जीव हा स्वाभाविकपणे वासुदेवाच्या चरणांजवळ राहू शकतो. बघा, कामना याचा अर्थ भोग आहे, सुख आहे. भगवंताच्या सुखामध्ये आम्हाला रममाण व्हायचंय, पण जीवाचं कसं होतं, भगवंतापासून मिळणाऱ्या सुखाकडं त्याला रममाण व्हायला आवडतं. म्हणजे कसं, जसं सामान्य जीव देवाकडे जाऊन प्रार्थना करतो, माझा प्रपंच सुखाचा होऊ दे, माझं हे सुखाचं होऊ दे, माझं ते सुखाचं होऊ दे. अरे पण आमचे वेण्णा स्वामी म्हणतात, तोची एक सुखधाम. तुम्ही सुखाच्या धामामध्ये जाऊन सुखाच्या धामाला सोडून सुखाची अभिलाषा काय करताय? पण आम्ही ती करतो, कारण आमचं मन त्या वासुदेवाच्या चरणी राहत नाही. ते वासुदेवाच्या चरणी राहण्यासाठी या कामनेलाच पूर्णविराम मिळाला पाहिजे. या कामनेला कळालं पाहिजे की अरे, आपण सुखधामामध्ये जाऊन पुनश्च एकदा सुखाची अपेक्षा करतोय. खरोखर आपल्यासारखं अज्ञानी ते कोण असावं? आणि कसल्या कल्पना करतोय सुखाच्या? किती किरकोळ कल्पना. जसं एखाद्या राजाकडे जावं आणि काहीतरी घोंगडं मागून घ्यावं, तशी आमची अवस्था आहे. तो प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष चक्रवर्ती सम्राट, या ब्रह्मांडाचा नायक, अधिपती, त्या ब्रह्मांडामध्ये आमचं स्थान एखाद्या वाळूच्या कणापेक्षा देखील छोटं आहे. अशा ब्रह्मांडाच्या नायकाची भेट घ्यावी आणि आपल्या प्रपंचाच्या 4 गोष्टी मागून घ्याव्यात, यापेक्षा अज्ञान ते काय असावं? पण आम्हा या सगळ्या मंडळींना या कल्पनाच त्रास देतात, कारण आम्ही ज्या सुखाच्या कल्पना केल्या आहेत त्या सुखाच्या कल्पनाच मुळी वावग्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, मना कल्पना वावगीचे न कीजे. वावगी याचा अर्थ अकारण, वावगी याचा अर्थ निरर्थक. अशा कल्पना त्या भगवंताच्या पुढे करू नयेत. त्यापेक्षा त्या सुखधामालाच आपण लिप्त होऊन जावं. आणि शेवटी समर्थ म्हणतात, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. हे मना, तू सज्जन आहेस ना, तर तू सज्जन असल्यामुळं तू देखील सज्जनाच्या चरणी निरंतर वास कर. 4 मागणी समर्थांनी मागितलेली आहे.
काय वागणे आपण पुन्हा एकदा विचार करू. वासना वासुदेवाच्या चरणी, कामना कामदेवापासून विपरीत, कल्पना वाऊगी नसणं आणि मना सज्जना सज्जनी वस्ती की जय. आता या 4 प्रार्थना आपण जर आपल्या मनाला केलं आणि जर आपल्या मनाने आपल्याला सांगितलं की 4 प्रार्थना इज टू मच, मी 4ही गोष्टी पुरवू शकत नाही आणि तुम्ही एकच गोष्ट मी तुम्हाला देतो. काय पाहिजे तुम्हाला? एक गोष्ट. कुठली गोष्ट तुम्ही मागाल? विचार करा बरं. स्वाभाविकपणे मनुष्य म्हणेल की मग मना वासना वासुदेवी वसोदे हेच मागावं ना, कारण शेवटी मनाला त्या वासुदेवाच्या चरणी नेणं हेच रामसुख आहे, तर मग हीच गोष्ट मागावी. पण सज्जनो, आपण थेट साध्याला झोंबायचा प्रयत्न करतोय. या साध्याच्या मध्ये एक असलेलं साधन आपण मात्र विसरून गेलेलो आहोत. आम्हाला हे लक्षात येत नाहीये की हे मन थेट वासुदेवापर्यंत जाऊ शकत नाही, कारण तो वासुदेव हा मुळी मनातीत आहे, मनाच्या पलीकडे आहे. मग त्या मनाला वासुदेवाच्या जवळ कोण नेणार? त्यामुळे सज्जनो, आपण नीट मागणं मागावं. जर मनाने सांगितलं की या 4 गोष्टींपैकी फक्त एकच गोष्ट मागा, तर आपला विवेक जागृत ठेवा आणि एकच गोष्ट मागा. मना सज्जना सज्जनी वस्ती की जय. हे मना, मला तू सज्जनाच्या ठिकाणी निरंतर वास करण्याचं भाग्य दे. कारण सज्जनाच्या जवळच वास केलं असता या इतर 3 गोष्टी स्वाभाविकपणे प्राप्त होतात. बघा, आपण जिथं वास करतो, ज्या लोकांच्या सहवासामध्ये राहतो, आपल्या मनाची धारणा, आपल्या मनाच्या वृत्ती या स्वाभाविकपणे त्या व्यक्तीच्या अनुषंगाने घडत असतात. का संत संघाचा परिणाम आपल्यावरती होतो? का संत संघ आमच्या जीवनाला एक वेगळी दिशा प्रदान करतो? काय आहे सद्भाग्य आमच्या जीवनामध्ये? सद्भाग्य एकच आहे की जीवनामध्ये एखाद्या सज्जन संताचा आपल्याला निरंतर सहवास, त्याचा संग प्राप्त होणं. कारण त्याचा संग, त्याचा सहवास या आमच्या चित्त प्रवृत्तींना बदलायला लागतो. या मलिन चित्ताला शुद्धतेचं जर खऱ्या अर्थाने काही डिटर्जंट असेल तर तो संत संग आहे. आणि संत संग म्हणजे केवळ देहाचा संग नाही. संत संग म्हणजे मनुष्याने या संत विचारांचा केलेला संग. या संत विचारामधून मानवी मनाला एक अत्यंत वेगळी विचाराची दिशा प्राप्त होते, जी या दृश्य जगामध्ये त्याला इतर कोणीही देऊ शकत नाही. संत सहवासामध्ये निरंतर भगवत चर्चा चालते, भगवत गुण संकीर्तन चालतं, रामनामाचा महिमा संत गात असतात. संत हे निरंतर निरपेक्ष भावनेने तुम्हाला तुमच्या जीवनाचं कल्याण कशामध्ये सामावलेलं आहे हे सांगत असतात. आणि इथं मी एक फार महत्वाचा शब्द वापरलाय, निरपेक्ष भावनेने. त्यांना अपेक्षा काही नाही. श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे की तुम्हाला मी जे सांगतोय ते तुम्ही ऐकावं असं मला वाटतं, पण माझी अपेक्षा नाही. कारण मला माहितीये की प्रत्येकाला मी जरी सांगितलं तरी प्रत्येक जण तो बोध त्याच्या त्याच्या परीने ग्रहण करत असतो. पण एक निश्चित आहे की हे थेंब थेंब औषध पोटामध्ये जात राहतं. एक ना एक टप्प्यावरती मनुष्य हा बदलतो. एका ना एका टप्प्यावरती मनुष्याला या संतांच्या संगतीचा परिणाम आपल्या जीवनामध्ये झालेला दिसून येतो. मना सज्जना सज्जनी वस्ती की जय. आणि इथं समर्थांनी फार सुंदर शब्द वापरलाय की तिथं तू वस्ती कर. आपल्याला आठवत असेल, आपण काही महिन्यांपूर्वी ज्या श्लोकांचं चिंतन केलं होतं त्यामध्ये राघवा वस्ती की जय, आपण अशा पद्धतीने राघवाच्या चरणी वस्ती करण्याचं या मनाला प्रार्थना केली होती. पण राघवाच्या ठिकाणी वस्ती करण्यापेक्षा मला वाटतं आपण या सज्जनाच्या संगतीमध्ये वस्ती करण्याचा प्रयत्न करावा. याचं कारण एक आहे की संतांचा रामराया दास होऊन राहतो. बघा, रामचरितमानसमध्ये गोस्वामीजी म्हणतात, राम ते अधिक राम करी दासा. रामापेक्षा रामाचे दास मोठे आहे. आणि हे प्रत्यक्ष रामरायाने देखील मान्य केलंय. माता शबरीला जेव्हा त्याने नवविधा भक्ती सांगितली त्यामध्ये काय सांगतो रामराया की मोही सम सम सब जग देखा,
मोते अधिक संत करी लेखा. माझ्यापेक्षा संतांना तू श्रेष्ठ मान शबरी, हा मनाला रामरायाने दिलेला बोध आहे की संतांना तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ मान. कारण तो रामराया या संतांच्या जवळ वास करतो. आणि त्यामुळे जर तुम्ही मनाने संताला धरून राहिला, मनाने संताच्या चरणी जर वास केला, तर मला सांगा, मना वासना वासुदेवी वसोदे हे काही वेगळं सांगण्याची गरज आहे का? तो स्वाभाविकपणे तुम्हाला रामाचा संग देणारच ना. बघा, श्री महाराजांचं एक वाक्य आहे, आपल्याला बऱ्याचदा लक्षात येत नाही श्री महाराजांचा मोठेपणा. काय म्हणतात श्री महाराज की तुम्ही तुमचा हात माझ्या हातामध्ये द्या, मी तो हात रामाच्या हातामध्ये नेऊन देतो. आपल्याला वाटतं की हा काही प्रवास आहे. नाही सज्जनो, हा प्रवास नाही. तुम्ही ज्या क्षणी श्री महाराजांच्या हातामध्ये हात देता ना, दुसरा हात रामाने ऑलरेडी धरून ठेवलेला असतो महाराजांचा. तो निरंतर, जसं आजच्या काळामध्ये ये फेविकॉल का जोड है, टूटेगा नहीं, तसं संत आणि राम यांचा हा जोड एकरूप आहे. गरज आहे तुम्ही तुमचा हात महाराजांच्या हातात देण्याची. आपण म्हणाल, दादा मग महाराजांच्या हातात हात द्यायचा म्हणजे काय? तर हातामध्ये हात देणं ही कुठली भौतिक प्रक्रिया नाही, ही कुठली शारीरिक प्रक्रिया नाही. प्रक्रिया एकच आहे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. आपल्या मनाने निरंतर श्री महाराजांच्या चरणी राहणं, सज्जनो, ही या सज्जनाची वस्ती करणं आहे. मग महाराजांच्या चरणी मन ठेवायचं म्हणजे काय? जे श्री महाराजांना आवडतं ते आपण करायचं. महाराजांना काय आवडतं? 3 गोष्टी महाराज म्हणतात. एक, अखंड रामनाम घ्या. त्या रामनामामध्ये मी आहे, म्हणजे महाराजांचा संग नामाने घडतो. मग आपलं मन नामामध्ये ठेवणं हा पहिला पुरुषार्थ आहे. दुसरं, महाराजांना आवडणारं काम करायचं, ते म्हणजे अन्नदान करायचं. जो येईल त्याला अगदी पोटभर जेवायला घालायचं. आल्या तिथं अन्न द्यावे, हे महाराजांची बिरुदावली आहे. त्या अन्नदानामध्ये श्री आहेत. त्यांना आवडतं म्हणून आपण अन्नदान करावं. त्यांना आवडेल तसं वागण्याचा प्रयत्न करावा. आणि तिसरी गोष्ट, महाराजांना रामाची सगुण भक्ती आवडते. रामाची कथा करावी, रामाची कथा ऐकावी, रामाचं भजन करावं, रामाला सुंदर सजवावं, रामाची सगुण भक्ती करावी. त्या सगुण भक्तीमध्ये श्री महाराज आहेत. तुम्ही अशा पद्धतीने मनाला जर या श्री महाराजांना आवडणाऱ्या गोष्टींमध्ये ठेवू लागला की समजावं की मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे, हे तुम्हाला साधू लागलं. याचाच अर्थ तुम्ही श्री महाराजांच्या हातामध्ये हात दिलेला आहे आणि रामाच्या हाताला आता धरायला केवळ क्षणाचा अवधी राहिलेला आहे. मना वासना वासुदेवी वसोदे हे सांगायलाच नको, कारण श्री महाराजांचा हात धरला त्या क्षणी रामरायाचा देखील आपण हात धरलेला आहे. मना कामना कामसंगी नसोदे. जिथं रामराया आहे, जिथं महाराज आहेत, बघा महादेवाचं हे रूप आहे. महादेवाच्या समोर कामदेवाची काय अवस्था होते आपण बघितलेलंच आहे. माता पार्वतीला देखील हा प्रश्न जेव्हा सप्तर्षींनी विचारला की महादेवाने कामाला जाळून टाकलं, यावरती पार्वती हसून म्हणाली, अहो अग्नीच्या समोर बर्फ आणल्यानंतर बर्फ वितळून गेला, यामध्ये अग्नीचा तो काय पुरुषार्थ? वितळणारच तो, स्वाभाविक आहे. जर तुम्ही तुमच्या मनाला श्री महाराजांच्या चरणी ठेवलं की हा महादेवाच्या समोर हा कामदेव येऊ शकत नाही. आणि एकदा कामदेव गेला जीवनातून की कल्पना काय येणार? या वाऊग्या कल्पना येऊ शकत नाही. कल्पना येणार नाही असं नाही, पण त्या सगळ्या कल्पना भगवंतमय असणार. त्या सगळ्या कल्पना रामाच्या असणार. त्या सगळ्या कल्पना जीवाचं कल्याण करणाऱ्या असणार. त्यामुळे मला असं वाटतं की 4 प्रार्थना मनाला आहेत. जरी आपलं मन 4ही प्रार्थना पूर्ण करण्यासाठी समर्थ असलं तरी पुरुषार्थ करायचा असेल एखाद्या साधकाला तर त्याने एकच करावा, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. अशा या सज्जन वस्तीचं, अशा या सज्जन संगतीचं महात्म्य समर्थ आपल्याला आता सांगतात. त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.